लाडकी बहीण योजनेच्या खर्चाच्या संदर्भामध्ये वित्त विभागाने आक्षेप घेतलेला आहे की हा खर्च कसा केला जाणार, घोषणा तर झाली, अर्थमंत्र्यांच्याच विभागाने हा प्रश्न उपस्थित केला आहे, त्याच्यामुळे विरोधकांना एक माहिती संधी मिळाली असं. हे बघा, या ठिकाणी ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडला जातो त्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाते आणि सरकारने कसं द्यायचं हे सरकारला माहिती आहे आणि योगायोगाने सरकार आमचं जरी राज्यात असलं तरी केंद्रातही आमचं सरकार आहे, त्यामुळे वित्त विभागाने याची काळजी करण्याची गरज नाही आहे. पैसे कसे आणायचे हे दोघं मुख्यमंत्री आणि दोघं मुख्यमंत्री हे सक्षम आहेत आणि 100% आम्ही लाडक्या बहिणींना जी बोली केलेली आहे त्याप्रमाणे 1500 रुपये त्यांच्या अकाउंटवर येणाऱ्या महिन्यामध्ये आम्ही टाकणार आहोत. विरोधक म्हणतात की निवडणुकानंतर बंद होऊ शकतो. अहो, तरतूद जर 1 वर्षाची आहे तर विषय संपून जातो. 46,000 कोटी रुपये ज्यावेळेस तरतूद होते याचा अर्थ ती वर्षभराची तरतूद आहे. विरोधकांना आता दुसरा काहीच विषय राहिलेला नाही आहे. फक्त आता निवडणुकीकरता महिला वर्ग यांच्याकडे जाऊ नये याच्याकरता ते अफवा फैलवत आहेत. आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे. बऱ्याच ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे बांधण्यात लागले, तर काही ठिकाणी भाविक मुख्यमंत्री म्हणून बांधण्यात लागले उद्धव ठाकरे. कार्यकर्त्यांच्या भावना असतील त्यांनी लावल्या असतील. प्रत्येक जणांना वाटतं तर राज ठाकरेंनाही भावी मुख्यमंत्री म्हटलं गेलं. राज ठाकरे स्वबळाचा नारा देत आहेत. ते आमच्या युतीचे घटक आहे, निश्चितपणाने आम्ही त्यांना समजवू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.